भाई ओला घेऊन तो माझ्यावर चढतो का काय आता? इसने तो इस लाइन में चलाओ ना. एकदम घाण मॅटर झालाय. तर सध्या मी घराकडे आहे. आता चाललोय आपण पणजीला. पणजीला म्हणजे ऍक्च्युली काम आहे माझं जरा याला परवरीला. तर मी चाललोय तिकडे आणि मग विचार केला भाई लय दिवस झाला आपलं हे नाहीये काय म्हणतात त्याला ब्लॉग नाही केला. अच्छा. आणि त्याच्यासोबत हा पण विचार केला की भाई यावेळेस जरा आपण मराठीमध्ये का नाही प्रयत्न करावा. ते हे बघा याच्यामुळं भाई ट्रॅफिक होतो. भाईला गाडी लावायला पुढे जागा भरपूर आहे. ही लावले नाही तर ते बघा इथं किती जागा आहे. इथं लाव भाई नाहीतर तिकडं लाव. पण नाही भाईला गाडी तिथंच लावायची. गर्दी करायची एकदम. ओ शिट. एवढे सगळे पोलीस ऑफिसर इथं ते पण आपल्या आडवं. भाई डिफिकल्ट आहे हा डिफिकल्ट. अवघड आहे भाई भरपूर अवघड आहे. भाई कशा बघा रांगात चालले त्याच्या आयला यांना सुद्धा जास्त शिस्त आहे आपल्या माणसांपेक्षा. हे बघा लाईन मध्ये चालले तरी सुद्धा इकडून बघा कसं आले. हाय का काय लाजाबरू. भाई ओला घेऊन तो माझ्यावर चढतो का काय आता? भाई काय म्हणायचं यांना आता हे डोक्याला कटकट. त्याला यांच्यापेक्षा जनावर बारी बघितलं का नाही रोड क्रॉस करतात पण एकदम लाईन मध्ये करतात. यांच्यावर नाही चाल इकडून जनावर चालले इकडून आपण पण जनावर बनवून लागेल चालले. आणि अजूनही गोव्यात पाऊस ना चालू झालेला नाहीये. तर या कारणामुळे ना एवढी सध्या गरमी चालू आहे. नाही तर काय सांगायचं काय आता. भाई एकच नंबर सीन आहे तो बघ लल्लन टाक. भीती वाटते आज कारण भरपूर दिवसांनी ना मी ब्लॉग करायला निघलोय. बघू ते एक 2 आठवड्यानंतर नाही रे 2 आठवडे कसे 1 तारखेला मी ब्लॉग केला होता. त्याच्यानंतर डायरेक्ट 30 दिवसांनी करतोय. त्याच्यावर आपण 2 व्हिडिओ पोस्ट केलेत कारण ते ऑलरेडी पेंडिंग होते आणि मला पण जरा काम होतं ना. त्याच्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ वगैरे काय बनवायला. डेली ऑब्झर्वेशन एपिसोड नंबर 3 विच इज इन मराठी. काहीतरी वेगळं करून बघूया म्हटलं. हिंदीमध्ये आपल्याला हिंदी काही एवढी नाही जमत पण बघूया म्हटलं मराठीमध्ये कसं होते. वा भैया गोल्डन आवर एक नंबर. सोन्याचा काय म्हणतात त्याला सोन्याची वेळ असंच नाही. मी इथं भरपूर दिवसांनी आलोय. काय माहित काय किती काम झाले काय नाही. बहुतेक गेट पडलेली आहे आणि मला वाटते आपण इथं फसतोय. मला वाटते असं 15-20 मिनिटं जाईल इथं बहुतेक ॲज एक्सपेक्टेड. भाई गेट पडलेली आहे आपल्याला इथं थोडा वेळ थांबायला लागेल. काय माहिती किती उशीर थांबायचंय आपल्याला. भाई सिविक सेन्स दिसते का तुम्हाला? सिविक सेन्स बघा. गाड्या ना एकदम एका रांगत आहेत. एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहे काहीतरी बघितलं मी. कारण जेवढ्या वेळेस मी चालूय ना भाई अशा टाईपनं बघितलं मी. एका साईडला एक गाडी. काय माहिती किती उशीर थांबावं लागणार इथं. आपला कॅमेरा काय म्हणतोय? हाय चालू हाय. किती मिनिटाची झालं? 8 मिनिटाची रेकॉर्डिंग झालेली आहे. सध्या आणखी 1 तास करू शकतो आपण आरामात. भाई आता ट्रेनची वाट बघावं लागणार भरपूर उशीर. भाई मला बघतोय मी गाडी पहिला अजून न्यूट्रल नाही होते. फर्स्ट सेकंड पहिलं झाली वाटतं आता न्यूट्रल झाली. हा झाली. अवघड आहे बाईचं. एवढी मोठी गाडी न्यूट्रल करायला त्रास होतो. हा मी तर झटक्यात करतो बघायचं आहे का हे. नाद नाही करायचा. फायनली गेट आपली उघडलेली आहे. निघू आपण आता. सिविक सेन्स गया ते लेणे बघत ना अलग ही लेवल का बंदा था. त्याला सिविक सेन्सची मार्किंग करून ठेवलं इथं. मटर गश्ती खुली सडक पे देखो अशा टाईपची मटर गश्ती करते झोमॅटोवाले. हा बघा गडी इथं थांबलाय ना. हा एरिया सुद्धा इथं लोक थांबतात या साईडला जायला म्हणून त्याच्यामुळं गर्दी होती. चायला लफडेबाज. ओ शिट हे काय खड्डे चायला. वा भाई काय सीन आहे ना एकच नंबर. हा भाई अशा जागेवर गाडी चालवायला पाहिजे. ओल्ड गोव्याला आल्यावरती असं वाटतं चायला काहीतरी बाहेर देशात आलोय. अरे इथं बाई सीनच असे काय झाड काय म्हणते त्याला पाईन ट्रीज. चायला बहुतेक पाईन ट्रीज म्हणतात. एक नंबर सीन हा. या दिवसात टुरिस्ट वगैरे मला असं कमीच दिसले बरं का गोव्यात. अरे काय कमी झाले का काय टुरिस्ट का टेररिस्ट. नवीन ग्लव्ज आहे आता जरा कम्फर्टेबल झालेत मला घालायला. कारण मी दोनदाच घातलेत पण खूप वेळ घातले. बहुतेक 8-8 तासाचे घातलेत मी ग्लव्स म्हणून हे आता मला जरा कम्फर्टेबल झालेत. तर माझ्या हँड्ससाठी ना एकदम कम्फर्ट झालेत. माझ्या हाताचा आकार त्यांनी घेतलेला आहे. समजलं ना तुम्हाला.
मी काय म्हणतोय ते आता विचार होता जरा महागडे घेऊ, पण भाई महागडे घ्यायला आपल्याकडं त्या महागड्याची किंमत मोजावीची लागणार आहे ना, ती किंमत नाही आहे म्हणजे भाई पणजी मध्ये आलं ना की जरा माशाचा वगैरे वास यायला लागतो. बहुतेक पाऊस येतोय की काय, मला असं का वाटते की भाई पाऊस येणार आहे, कारण वरती पण जरा जरा काळ झालेला आहे. वा भाई एकच नंबर हा, एकच नंबर आहे का. गोव्याचा नाद करायचा का, हा नाद करायचा असलं तरी यायचं गोव्याला, भरायच्या पिशव्या आणि निघायचं, सुटायचं डायरेक्ट गोव्याची ट्रेन बस, जायला फ्लाईट. टोटल पूल किती आहेत बघा, इथून फक्त तिथं जायला 1 2 आणि तो आहे तिसरा. टीजी पासिंग कुठलं आलं, ट्रान्सजेंडर टीजी ट्रान्सजेंडर वाली गाडी, यांचा नाद नाही करायचा, पार्टी लय हार्ड आहे भाई. जाऊ दे कारण इथला सिग्नल आहे ना, मला वाटते 15-20-30 सेकंडच्या आत लगेच रेड. अशा टाइमला ना एक वेळेस गाडी चालवायला मजा येते बरं का. फक्त आपलं एबीएस जरा बंद आहे म्हणून सांगा, जर आपण एकदम नादखोळा केला असतं इथं, नाद थोडं करून टाकलं असतं. बाई काय उडवायचा प्लॅन आहे काय, मुंबई फक्त 580 किलोमीटर आपण जाऊन येऊ शकतो बरं का, पण आपल्याला नाही जायचं, थोडस लांब होती रे. काय खोदाई चालली आहे बाई इथं, हा एकच नंबर. पूल कधी चालू होती चालय काय माहिती, इथं सर्वाइव्ह करायचं म्हणल्यावर बाई अवघड आहे. तो रस्ता कुठे चालू आहे ते कळत नाही आपल्याला, ते बहुतेक तिकडून तसा जाणार आहे, हा रस्ता इकडून असा तिकडे जाणार, दोन्ही रस्ते इकडून तिकडे जाणार आहे. बापाची एक तर गर्दी लागली रे, 2 व्हीलर आहे म्हणून आपलं मस्त आहे बरं का, नाद नाही होत आपला इथं. ऍक्टिव्हा घेऊन एवढा नाद, मी यानेच घेऊन आता किती नाद करतो बघ. मला वाटते खरंच नाद नाही होणार आपला, या हेल्मेट मध्ये एवढी गरमी, माझा नाद पाणी होतो, खतरनाक घाम येतोय ना सध्या. क्या कर रहे यार तू. हा भाई काय ऐकणार झालाय ह्या मधल्या गाड्याला गाडी मध्ये घालायची काय गरज होती, इसने तो इस लाईन में चलाव ना भाई, येतात आणि आम्हाला त्रास उगाच. मध्ये गाडी चालवायची काय गरज आहे का त्याला, एका साईडनं जाऊ दे, इकडं 2 लाईन चालू केलेत गव्हर्नमेंटनं, भाईला गाडी काढायच्या मध्ये त्रास करायला, जाऊ दे ना आम्हाला असं. भाई जाताना अवघड आहे, जाताना भरपूर अवघड आहे आपलं जायला. मगर क्यों. काय केलंय मध्ये उगाच त्रास ना लोकांना, साईड ना काढून ठेवा नाही असतं काय हाय काय हे. फुटपाथ वर तर आपण नाही घालणार गाडी, एवढा आपण गेर गुजरा नाहीये, जाम गर्दी होती आणि गरमी ना आपल्या एकदम पीक वर आहे, पीक गर्दी बघूनच ना मी गाडी टाकलेली आहे सध्या रिझर्व मध्ये आहे, कारण आपल्याला काही भरोसा नाही गाडी किती चालणार आहे सध्या, त्याच्यामुळे रस्त्याच्या मध्ये बंद पडण्याऐवजी भाई झोमॅटो वाले यांचा तर नादच नाही. हा गोव्यामध्ये एवढं ट्रॅफिक होते का माहितीये का सध्या, हा वरचा पूल आहे ना याच्यामुळे. जर समजा हा पूल एकदाचा बनून रेडी झाला ना, तर मग काही आपल्याला कंटाळा नाही येणार जायला. गरमीनं आपली ना जान घेतलेली आहे, असं वाटतंय ते घामासकट आपल्या आत्मा पण भारी लागली, एक बूंद टेकवली गाडी. हा ऐका थोडक्यातच वाचला, थोडक्यातच, नाहीतर बहीण केला होता घोटाळा. इथंच आपलं जरा काम आहे, चाललोय आतमध्ये, भेटू लवकरच. 1 eternity later. चला जाऊ रिटर्न. ते काय आपलं एक जरा पार्सल येणार होतं, त्याच्यासाठी मला इथं यावं लागलं एवढ्या लांब ट्रॅव्हल करून. काय रस्त्यावर बोलतोस बाई, साईड ना जरा जागा द्या आम्हाला जायला. तर आपण आता इथून चाललोय रिटर्न बॅक टू होम. प्रत्येक वेळी आपल्या बरोबर जसं होतं ना तसंच आपल्या बरोबर झाले आता सुद्धा. हे बघू शकता का तुम्ही, ब्लॅक वायझर, आणि आता वेळ झाली बाई संध्याकाळची. हे काय झालं इथं, बहुतेक मॅटर झालाय बरं का, एकदम घाण मॅटर झालाय. हाय मला वाटतं बाई पडला की काय, नाही बाई पडलाच होता, पण भाऊ मला वाटतं स्लीप वगैरे काहीतरी झालाय तो, पण त्या भाईला काही लागलेलं नाहीये, तो आरामात आहे, ती मोठी गोष्ट आहे. चला ॲम्ब्युलन्स सुद्धा आली, बसून जा मला त्याला. गडी आपला सुखरूप आहे, मोठं काही झालेलं नाही त्याला. भाई असं आहे ना इथं ट्रॅफिक मध्ये की नजर हटी दुर्घटना घडली असा विषय आहे. आणि आता सध्या आपण पण ब्लॅक वायझर घातलाय ना, चाली एवढं मला आता पश्चाताप होते ना,
ते काय सांगू किती पश्चाताप होतोय, माझ्याकडे वाक्य नाहीये व्यक्त करायला की मला किती पश्चाताप होतो. आता एक काळोखात मी कसं गाडी चालवणार, मला टेन्शन आली भाई. हेल्मेटचा पुढचा ग्लास बंद केल्यावर ना असं एकदम काळोख होते, कम्फर्टेबल नाही होत मला चालवायला. आणि जर समजा मी हेल्मेटचा ग्लास उघडा ठेवला ना तर जरा त्रास होतोय, बहुतेक होतोय, कारण विंड नॉइज वगैरे आतमध्ये येणार ना तुम्हाला. इडियट्स, वन इज ऑन फोन. काहीच दिसत नाही मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू काहीच म्हणजे एकदम क्लिअर नाही आहे मला. आणि मी माझी ती लाईट जी आहे ना, हे बघा आपली स्टॉक आहे, दिसते का स्टॉक आहे, तर एवढी क्लिअर नाही आहे ती. आय हॅव टू डील विथ दिस लाईक दिस ओनली. आणि हा मध्ये घालतात ना बाई, यांचा मला भरपूर राग येतो ना, ही साईड ना ती साईड, ही एकदम मध्ये चालवणार आणि सगळ्यांना त्रास करणार. मगाशी मला असं वाटत होतं की माझे ग्लव्ज ना कम्फर्टेबल आहेत, पण आता असं वाटते की ते कम्फर्टेबल नाहीये भाई. मला एक शॉर्ट पडतात ते, मला आता फील होते. अगोदर इथं किती मस्त होतं माहिती आहे का मित्रांनो. पण हा ट्रॅफिक हे होतच अगोदरही आणि आताही आहेच, काही विषय नाही त्याचा. पण आता कसं आहे, ते रस्त्याच्या कारणामुळे ना एवढं भयंकर हे झाले ना, ते काय सांगायचं. आणि आपल्याला अशी एवढ्या ट्रॅफिकची हे नाही आहे बरं का, आपल्याला सवय नाहीये. क्लच धरून धरून आपली बोटं लागली दुखायला सध्या. भाई शिवाजी महाराज तुम्हाला शत शत नमन. अजूनही मी जेव्हा हे काढतो ना आपलं काय हे काय वायझर अप करतो ना, तर कसं होते माहिती आहे का, सगळं उजेड एकदम, आणि ज्याला ते खाली येतंय असं वाटते रात्रीच्या 9 काय 10 वाजल्यात, आणि त्याच्यात माझी लाईट तिथं असली, त्याच्यामुळे काय दिसतच नाही. ह्या साईडला ट्रॅफिक ऑलमोस्ट नाके बरोबर आहे, त्या साईडला ट्रॅफिक बघितले का, 1 आणि 2 लेन्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल बाहेर जाण्यासाठी गोव्यातून, आणि येण्यासाठी हा सिंगल लेन सुद्धा ना नॉर्मल ट्रॅफिक आहे. याच्यावर ट्रॅफिक एवढं नाहीये, आपण आरामात चालू शकतो सध्या इथं. आता विषय असा आहे की आपल्याला ना खड्डे ना ऑलमोस्ट दिसत नाहीये मला, खड्डे. याच्यासाठी ती येलो कलरची लाईट ना एक नंबर होती. आपण आता ती सध्या भाई सिरियस आहे, आपल्याला ती ऑर्डर करायची म्हणजे करायची, आपल्याला ती घ्यायची म्हणजे घ्यायची, आणि आपण या गाडीत ती लावणार म्हणजे लावणार. विषय लय हार्ड झालेला आहे. आणि माझी विसरायची जी सवय आहे ना, अकॉर्डिंग टू दॅट मला ती घ्यावंच लागली. कारण प्रत्येक वेळी मी येणार त्याला ब्लॅक वायझर मी लावून येणार, एका दिवशी मिस कोणाला तर ठुकून बसला म्हणजे बस. तर समजा ट्रॅव्हल करताना तुमचं विजनच बरोबर नाहीये, तर तुम्ही काय करणार काय. बहुतेक कोणता तरी किडा माझ्या पायाला हे झाला, अंगावर तर नाही ना, नाही किड्यांचे आपली लई बेकार दुश्मनी आहे बरं का. आता रात्रीचा कोणता वेळ चालू आहे, 7:30 वाजल्या तरीही गोव्यात अंधार नाही झाला अजून. पावसाच्या दिवसात बघायला पाहिजे भाई, 6 वाजताच काळोख. बाय द वे, दिस इज माय 3rd एपिसोड ऑफ डेली ऑब्झर्वेशन. तर गाडी पिकअप गेला, कॉच करतील मग नाही, आता सध्या नाही झालं, मगाशी झालं होती भरपूर वखत अशी सोडली ना गाडी. हे बघा आता मी नाही झालं. आता माझ्या बरोबरच काय होतं काय माहिती. मी जेव्हा तुम्हाला काही गोष्ट सांगायला जातो ना, तर आपल्याला माहिती दिसतच नाही, सॉरी आपल्यावर ते घडतच नाही, पण ती सांगायच्या अगोदर आपल्या बरोबर घडलेली असते. मला कळालं ना मी काय सांगतोय ते कळालं असेल तर बरी गोष्ट आहे, नाही तर विषयच वेगळा आहे. आपल्याला जायचं आहे स्ट्रेट, पण आपल्याला जाऊ देणार की नाही हे आपल्याला मोठा प्रश्न आहे. fast as fuck, boy. हा गाडी का ओढली माहिती आहे का, एक सांगू इच्छितो की तुम्ही म्हणणार आहे चायला छपरी नाही आपण, तर आपण घामात थांबून म्हणा आपल्याला एवढा घाम आला होता ना की मला आता सोसत नव्हतं, त्याच्यामुळे आपण गाडी जरा ओढली, जरा वाऱ्याचा आनंद घेतला मी. तर याच्यात काही वाईट नाही बरं का, आपण काही छपरी उभी नाहीये. तर सेटिंग मला वाटते बहुतेक चेंज करावं लागणार, संध्याकाळची सेटिंग लावावी लागणार असं वाटते मला. एकच सेकंड हा मित्रांनो, आपण जरा संध्याकाळची सेटिंग लावूया आपण आपल्या कॅमेरामध्ये. सध्या आपली गाडी नाही एवढी गरम झालेली आहे की आपण अशी असं रेस ओढली ना फाट चालू आहे. एक बरं आहे की गाडीला DB किलर मी लावलेला आहे, त्याच्यामुळं काही जास्त हे नाहीये, काय म्हणते त्याला, रिस्क नाहीये, जास्त आवाज नाही येऊ, ते एक चांगली गोष्ट आहे सध्या मी केलेली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लाईक दिस व्हिडिओ. तर भेटू तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये, ठीक आहे. चला बाय बाय, सी यू.